झाले का बुक? हाय फ्रेंड्स, तर आज आम्ही जाणार आहोत गावाला. आणि आज आहे माझा बर्थडे. तर आम्ही आता करतोय ओला बुक आणि ती होतच नाही लवकर. का नाही होते बरं? काय माहिती, ओलाचे ड्रायव्हरच नाही आहेत. ओके, सगळं सामान घेतलं आपण. 1 2 3 बॅग्स घेतल्या आणि फोर बॅग्स बसने जायचंय म्हणून सामान कमी आहे. नाही तर एवढं कमी सामान नसतं आमचं. बरोबर. झालं का? एक दोन बॅग घेऊन ओला सुका बुक झालं का? झालं कनेक्टिंग विथ द रिअल माय पार्टनर. ओके, ठीक आहे. आता ओला बुक झालं की मग आपल्याला स्टँडपर्यंत जाता येईल आणि मग त्याच्या पुढे आपण स्वतःच्या गाडीने नाही जाणार. स्वतःच्या गाडीने नाही जाणार आहेत आपण. काय जायचं? नाही जायचं. प्रत्येक वेळेला असं माणसाला हे आलं. ओके, किती मिनटं काय दाखवते? हाऊ मच टाइम इट इज टेकिंग? जवळच आहे. जरा हे कर ना, स्क्रीन कर. हे करू जेड. ओके, मी चष्म्यामुळे येत नाही वाटतं. ठीक आहे, आता ओला बुक होईल आपली. ओला बुक झाली, वी आर ऑलमोस्ट देअर. आणि मग आपण हे पटकन हे केलंय का? काय बुक केले का ट्रिप? पण टाइम मिळतो असं काय त्याचा उपयोग. दादा नमस्कार, धन्यवाद. तुम्ही आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं आणि खूप बरं वाटलं. आणि हे दादा अचानक आमची ओळख झाली. आमच्या गावाकडचीच आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातला माणूस भेटलं की एकदम बरं वाटलं. धन्यवाद दादा. आणि आपण परत भेटूया. आणि दादांची विशेष ओळख तुम्हाला खरं सांगू, जास्त काय वाटलं, बिईंग अ टीचर तुम्ही हा पार्ट टाइम व्यवसाय देखील करताय, हे अजून चांगली गोष्ट आहे. धन्यवाद. भेटूया आपण लवकरच. चला तर, धन्यवाद. भेटूया परत आपण. ओके, बाय. चल. कधी कधी ओलाची ओळख पण इतकी क्लोज होऊ शकते ना, याचं एक उदाहरण आहे. स्टँडच्या जवळपास आपण आलेलो आहे आणि चला, गाडी पटकन मिळाली तर बरं. तर गाडी मिळेल की नाही माहिती नाही. मिळेल का पटकन गाडी? बघूया. ही इकडे आता कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाड्या, आता ती कुठली? नाही, पलीकडे आहे बघ ना, शिवाई आहे. सगळ्या बॅग घेतल्यात ना? होय. दापोली अलिबाग आहे. अलिबाग. आता चौकशी करून घेऊया आपण. तिकीट काढून घेऊया. आणि आम्हाला सीट एकदम मागे भेटली बघा तुम्ही, एकदम मागे. कारण आम्ही चढेपर्यंत बस खूप झाली. नको, परत पाहिजे तर पुढे तिकीट काढू पाहिजे तर अर्ध. चला, गाडी रामवाडीला थांबली. बसलोय काय? आपण बसलोच आहे. उतरायचं आहे. 10 मिनिटाचा हॉल्ट असेल. आज बरेच दिवसांनी आम्ही प्रवास करतोय एस टीचा. लाल डब्याचा प्रवास बरेच दिवसांनी करतोय. आणि रामवाडीला आपली बस येऊन थांबलेली आहे. समोर बघू शकता, जसं आहे तसंच बाथरूम आहे. आणि या बाजूला झुणका भाकरी. आज बऱ्याच दिवसांनी झुणका भाकरी खाऊन बघूया असं मला वाटतंय. आणि CNG पंप पण झाले, 2 CNG पंप झाले. वॉशरूम बघू शकता तुम्ही, पहिल्यासारखंच वॉशरूम आहे. गाड्या कशा पडून ठेवल्या इकडे आग पण लावले. आणि आम्ही बरेच दिवसांनी आज रामवाडी स्टँडला आलेलो आहे. आणि समोर झुणका भाकरी वगैरे पण दुकान बरेच दिवसापासून आहे. ट्राय करूया. आतमधलं वॉशरूम आहे ना, वॉशरूम खूप घाण आहे. आणि याला वॉशरूम म्हणायचं का याला मुतारी म्हणायचा एक प्रश्न आहे. आणि आता मॅडम पुढे गेलेले आहेत. स्नॅक्स कॉर्नर, झुणका भाकर केंद्र. चलो जाके देखते हैं. हे बघा समोर झुणका भाकरी केंद्र, रामवाडीचं आकर्षण. आणि
पाणी बॉटल मिळण्याचे एकमेव ठिकाण मातोश्री स्वयंसहायता बचत गट केंद्र. आणि झुणका भाकर घेण्याच्या ऐवजी आपण घेतलाय वडापाव आणि भाजी प्लेट. कशी त्याला तेलकट वाटते ना? हां थोडी तेल तुला हवं असेल तर घे, मला नको पाव. मी खाऊन बघूया. तेलकट वाटतात ओके, खाऊ शकतो. चटणी काय झालं? काय बोलतात, कसं आहे वॉशरूम इकडचं? चांगलं आहे. त्यावेळेला पहिल्यांदा मला इथलं वॉशरूमला जायला काय वाटलं नाही. ओके, म्हणजे साफसफाई वगैरे सगळी ओके आहे ना? हां. स्वच्छ म्हणजे स्मेल बिल येत नव्हतं. आता इकडे जेंट्स वॉशरूममध्ये आता त्याला वॉशरूम नाही, मुतारी म्हणतात, पण त्याच्यामध्ये पाण्याची सोयच नाही आहे हात धुवायला. नाही, ते पाणी पिणी व्यवस्थित होतं. पाणीच नव्हतं अजिबात. वॉशरूम पण स्वच्छ होती. हां, चला आता आपली बसकडे जाऊया. नको खाली उभं बाकी राहून बाकी गर्दी अजिबात नाही आहे. आणि है ना, कुठली गाडी आहे? राजापूर. ही गाडी फुल आहे ना. हीच गाडी आहे का? हो. चला, रामवाडी बस स्टँड. धन्यवाद. चला थोडं झोपून घेऊया आता. थोडं झोपून घेऊया. गाडीला गर्दी, मागची सीट आहे. हां, माणगावला ट्रॅफिक लागलंय, खूप ट्रॅफिक आहे. खूप ट्रॅफिक लागले माणगावला. आपण अर्धा तास झालाय आपण बसमध्ये बसू नये. आणि हिंदी गाणं ऐकते. तुमच्या नावाचं हॉटेल पण आहे तिथे. हॉटेल आहे. वैभव. हां, प्राजक्ता वैभव हॉटेल फ्री आहे. देणार का मग आम्हाला? फ्री देणार. 1 बाय 1 फ्री देणार. एकावर एक फ्री देणार तुम्हाला. पाहिजे? बाय वन गेट वर. चला, आणि ट्रॅफिक पण भरपूर लागलंय आणि गाडी जवळपास अर्धा तास आपली बसून आहे. आपण याच्यासाठीच बोलतो दरवेळेला की मुंबई गोवा महामार्ग जरा व्यवस्थित झाला पाहिजे लवकरात लवकर. आणि सगळे पब्लिक आता उतरायच्या स्टेजमध्ये आहेत. आपण आलेलो आहे सध्या माणगावपर्यंत. भाऊ थांबा जाऊ देऊ. आपण माणगावच्या बस स्टँडला आता उतरलो. आपली गाडी होती नालासोपारा मंडणगड, पण ती गाडी वेळास तिडे सडे असे या मार्गे जाते. त्याच्यामुळे आता आपण इथे उतरूया म्हटलं थोडा वेळ. आणि आता तर काय अपेक्षा आहे की हे स्थानक आपल्याला कसं असलं पाहिजे ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मस्त आपला प्रवास करायचा आणि असं बोलायचं की आपण आपल्याला सुविधा पाहिजेत की नाही पाहिजेत ते पण कळवा. आणि आपण सगळं हे जे समाधानी आहात का? थोडासा मागे डिस्टर्बन्स आहे अनाऊन्समेंटसाठी. तर हे स्थानक तुम्ही जे बघितलं त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते मला नक्की वरतून आठवणीने सांगा. या बाजूने आतून गाडी आपल्या बाजूला आलेली आहे. आणि एकच गोष्ट चांगली आहे की माणगाव स्टेशनच्या बाहेर एक खूप चांगला वडापाव मिळतो. तो वडापाव आपण बघूया आणि खाऊया. आपण वडापाव, फेमस वडापाव इथं घेतलं वडापावचं पार्सल आणि बस स्टँडमध्ये जाऊन खाऊया आतमध्ये गेल्यानंतर. कारण बाहेर जर का गाडी आली तेवढ्याचमध्ये तर प्रॉब्लेम होणार. त्याच्यासाठी म्हटलं आतमध्ये जाऊया आणि मग खाऊया. कारण आतमध्ये माणसं वाट बघतात. जर का गाडी आली तर आपल्याला पटकन गाडीमध्ये बसता येईल या कारणासाठी. योग्य माहिती नाही, पण इतक्या सगळ्या प्रवासामध्ये लोकांची ओळख होते, नवीन नवीन ओळखी भेटतात. आणि थोडासा आमचा स्वभाव बोलका असल्यामुळे प्रॉब्लेमच नाही. दापोली गाडी आलेली आहे. बस नाही, दापोली दादा, दापोली आहे. थँक्यू. एकच मिनिट. गुड. काय नाही पडशील ना. चला चला चला. तर आपण म्हटलं की आजचा जो आमचा डिसिजन आहे कारनं आणण्याचा, गाडी आणण्याचा, म्हणजे एक तर ओळख होते. गाडीमध्ये बसल्या बसल्या अशी गप्पा वगैरे होतात, तिची एक ओळख झाली. कुठल्या माणगावच्या श्रीवर्धनच्या ताई भेटल्या, त्यांची ओळख झाली. दिव्यागरच्या ताई भेटल्या. त्यांनी आम्हाला आवर्जून आमंत्रण पण दिलं आहे
या म्हटले आणि बस थोडंसं मध्ये तामझाम होतो पण थोडीशी फन मजा आपण पण असं निवांत बसून जायला मिळतं आहे नाही, आणि असं वेट करावं लागलं नाही ना वेट नाही करावं लगेच गाडी मिळाली आल्यावर हां सुद्धा अगदी 5 मिनिटात गाडी मिळाली. इथे उतरल्यावर सुद्धा पुढच्या 5 मिनिटात लगेच गाडी मिळाली. आणि लाल डबा बघा लाल डब्याचं पनवेलपासून माणगावपर्यंत तिकीट 345 रुपये होतं. आणि इथून पुढचं तिकीट आमचं 393 म्हणजे 400 रुपये जवळ. 400 म्हणजे फरक आहे पण इलेक्ट्रिक बस आहे आणि टोटली AC बस आहे. तेव्हा एकदम कम्फर्ट लेवल पण भरपूर जास्त आहे. छान आहे. मस्त वाटतंय आणि हे सीट बीट पण एकदम कुशन वगैरे एकदम पुश बॅक सीट आहेत 2 पैसे जास्त पण आराम पण भारी वाटतंय. आणि आजचा आपला जो डिसिजन आहे विदाऊट कार म्हणजे लाल डब्बा एसटीने ट्रॅव्हल करण्याचा हा एकदम परफेक्ट आहे. तुला काय वाटतंय हां हे कुठे करायचं ब्लॅक पुशबॅक? हां इथे नसतं पुश बॅक साईडला असतं. नाही, राहू दे ना पुशबॅक विचारते. तर हा जो डिसिजन आहे आमचा तो आजचा एकदम परफेक्ट आहे योग्य असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं? आणि मधला जो प्रवास होता म्हणजे त्या प्रवासाच्या दरम्यान गाडी रामवाटीला थांबली त्याच्यानंतर माणगावला थांबली आणि दोन्ही स्टँडचा थोडा रिव्ह्यू बघितला आपण. बाकी रस्ता काही कव्हर नाही केला कारण इतकं दमलो होतो आणि कंटाळा आला होता. माणगावला ट्रॅफिक लागला अर्धा तासाचं. फायनली आता त्याच्यातून आपण सुटलो आहे ट्रॅफिकमधून पण काही वेळानंतर पोचूया. तर हा आता व्हिडिओ इथे एंड करतो कारण कंटाळा आला. प्रवास पण बॅगेज पण आणि परत आता वडापाव पण माणगावचा वडापाव खाऊन घेतो भाऊ. आणि धन्यवाद आपण इतका वेळ दिलात व्हिडिओ बघण्यासाठी. निश्चित छान असेच कॉन्टेंट येतील प्रयत्न नक्कीच करू. तोपर्यंत वडापाव खाऊन घ्या. धन्यवाद. ईश्वरी मागे बसले मागच्या 2 सीट मागे कानामध्ये इयरफोन लावून है ना गाणी ऐकत बसले आणि आम्ही पुढे बसलोय. थँक्यू व्हेरी मच. चला म्हणजे बाय तिने बाय. सांगितलं आम्हाला तुम्ही दोघं बसा मी एकटी बसणार आहे. हां एकटी बसणार आहे मग. सो धन्यवाद थँक्यू बाय बाय.